श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, येत्या 25 जूनला म्हणजेच बुधवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते. ज्येष्ठ अमावस्येला ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होते. प्रत्येक महिन्याला अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व वेगवेगळं असतं. ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते. या दिवशी पितरांची पूजा केली जाते. तसेच ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांना देखील समर्पित आहे. धार्मिक दृष्टीने ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. बुधवारी आलेल्या ज्येष्ठ अमावस्येला रात्री उंबरट्यावरती जाळा या 3 वस्तू. लक्ष्मीची अखंड कृपा राहील. घरातील कटकटी, नजरबाधा, दारिद्र्य, पितृदोष संपेल. कुटुंबाचे भरभरून अशी प्रगती होईल. तर अशा कोणत्या 3 वस्तू आपल्याला रात्री उंबरट्यावरती जाळायच्या आहेत, कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप न करता पहा. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता. परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 पर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही 3 सांजेची वेळ असते. या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळेच या काळात जर आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने पुण्यफल प्राप्त होईल. तसेच जर तुम्हाला बुधवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी रात्री 7 नंतर हा उपाय करू शकता. कारण ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ हा 24 जूनला म्हणजेच मंगळवारी सायंकाळी 7 वाजता होणार आहे आणि समाप्ती 25 जूनला होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला मंगळवारी शक्य असेल तर तुम्ही मंगळवारी देखील हा उपाय म्हणजेच हा उपाय तुम्ही 7 नंतर करू शकता किंवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी म्हणजे बुधवारी हा उपाय करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर, धूप, दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही. त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. कापूर जाळून आपल्या घरातील देवांची आरती केली तर घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळणे ही धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. घरात कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी राहतं किंवा घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होते. घरामधील वादविवाद थांबतात. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील पितृदोष देखील दूर होतो. तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचे बचाव होतो. आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतील ती जर सतत चिडचिड करत असतील तर हा उपाय अत्यंत उत्तम मानला जातो. आणि म्हणून जर सतत तुमच्या घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोची असो किंवा मग इतर सदस्यांमध्ये असो, त्यांच्यामध्ये वादावाद होत असेल, घरामध्ये
पैसा टिकत नसेल, पैशांची आर्थिक अडचणी येत असतील, कोणतंही शुभ कार्य घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नाही, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, सतत तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागत असेल, घरामध्ये आजारपण आहे, तसेच घरामध्ये कोणाची नजरबाधा झालेली असेल, कोणाची करणी बाधा झालेली असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर यासारख्या सर्व समस्यावरती ह्या उपाय केल्याने त्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। उपाय हा आपल्याला सायंकाळी करायचा आहे। उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची किंवा एखादी प्लेट घेतली तरीही चालेल। त्या प्लेटमध्ये सर्वप्रथम तुम्हाला थोडे तांदूळ ठेवायचे, त्या तांदळावरती 7 भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या। जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता। त्यानंतर सोबत तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता। त्यानंतर 5 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत। त्या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, चांगल्या अखंड फूल असलेल्या त्या लवंगा असाव्यात। यानंतर तुम्हाला ही प्लेट घेऊन तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे आणि हा कापूर तिथे प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर 2-3 थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे कापरावरती आणि यानंतर तुम्हाला ही प्लेट शेवटच्या कोपऱ्यामधून उतरवून घ्यायची आणि त्या कापराचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवत तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे। जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करताना जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करावा किंवा मग श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर कापराची जी प्लेट आहे ती आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवायची आहे। जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ती प्लेट आपल्याला तिथेच ठेवायची आहे। घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे। त्यानंतर हा कापूर शांत झाला की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाच्या मुळाला ही जी तयार झालेली रक्षा आहे ती टाकू शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर एखादी मोठी झाड असेल त्या झाडाखाली देखील तुम्ही टाकू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कितीही कटकटी असतील, वादविवाद असतील, क्लेश होत असेल तर तो नक्कीच दूर होईल आणि नक्कीच लक्ष्मीची कृपा अखंड राहील। हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, परंतु हा संध्याकाळी उपाय करण्यापूर्वी दिवसभरामध्ये तुम्ही एक प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने आपलं घर पवित्र होतं। उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे, एक आसन घ्यायचं, त्या आसनावरती बसायचं आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचं करंगळीजवळचं जे बोट असतं म्हणजेच त्याला आपण अनामिका बोलतो ते त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे। यानंतर ही अभिमंत्रित केलेलं पाणी हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये आंब्याच्या पाण्याने किंवा एखाद्या फुलाने शिंपडायचं आहे। यामुळे काय होईल की आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा, नजरबाधा, वास्तुदोष, पितृदोष दूर होतील आणि घराकडे लक्ष्मी आकर्षित होते, आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते। तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत। हा खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला याचा खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल। कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं। अमावस्या हा दिवस खास करून इडापिडा, नजरबाधा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी हा उपाय आपण केला तर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही जी माहिती तुम्हाला सांगितलेली पटली असेल तर प्लीज माझ्या
चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।